प्रसिद्ध उद्योगपती कार्तिक पाटील यांचा त्यांच्या साखरपुड्यात गोळी घालून खून. टीव्हीवरची बाई पूर्ण जोशमध्ये बोलत होती आणि ते ऐकून हॉटेलमध्ये लोक आश्चर्यचकित होऊन टीव्हीकडे बघत होते. आज दुपारी 3च्या दरम्यान हॉटेल 7 स्टारमध्ये कार्तिक पाटील यांचा साखरपुडा होता. शहरातील आणि देशातील मोठमोठे उद्योगपती या कार्यक्रमासाठी हजर होते. पोलिसांची पूर्ण फौज तिथे दाखल होती. तरीही ऐन साखरपुड्याच्या वेळी कार्तिक पाटील यांच्यावर गोळीबार झाला. त्या गोळीबारामुळे हॉलमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आटोकाट प्रयत्न करून सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणली, पण ज्याने कोणी गोळीबार केला तो मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. कमिशनर आणि होम मिनिस्टर घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्तिक पाटील यांचा हॉस्पिटलमध्ये नेताच मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या सगळ्यामागे कोण आहे ते आपण नक्की शोधून काढू असं कमिशनर बोलले आहेत. पण यावरून आपल्याला आपली पोलीस यंत्रणा किती दुबळी आहे त्याची प्रचिती येते. इथे एवढा मोठा व्यक्ती सुद्धा सुरक्षित नाही तर सामान्य जनतेने काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. टीव्हीवरची ती बाई आता तिचा सगळा राग पोलीस यंत्रणेवर काढत होती आणि ते सगळं बघून लोक आपापसात कुजबूज करत होते. आणि त्यांना सर्व करणारा एक वेटर मात्र ती न्यूज ऐकून गालात हसत होता. त्या वेटरने ग्राहकांना सर्व केलं आणि किचनमध्ये आला. किचनमध्ये एक शेफ काम करत होता. त्याने त्याला काहीतरी सांगून बाहेर पाठवलं. मग त्याने एक जेवणाचं ताट रेडी करून त्यात पैशाचं पुटकं आणि लेटर ठेवलं. आता तो ते ताट घेऊन एका रूमजवळ आला आणि दरवाजा वाजवला. थोड्याच वेळा दरवाजा उघडला गेला. समोर सिद्धार्थ घामपुसत उभा होता. डिनर सर, तो वेटर बोलला ना. त्याने ते ताट रूममधल्या टेबलवर ठेवलं. काही लागलं तर नक्कीच सांगा, तो वेटर बोलला आणि पुन्हा तो किचनमध्ये आला. चल रेहान, माझी ड्युटी संपली. उद्यापासून मी सुट्टीवर आहे तर सांभाळ. बाय. तो वेटर त्या शेफला बोलला आणि हॉटेलमधून बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने एक रिक्षा पकडली आणि एका कमी गर्दीच्या ठिकाणी उतरला. समोरच एक छोटी टपरी होती आणि त्याला लागून कॉईन बॉक्स होतं. तो तिथं गेला. त्याने आसपास पाहिलं, कुणीच नव्हतं. मालक पण कदाचित जेवायला आत गेला होता. त्याने कॉईन टाकला आणि एक नंबर डायल केला. हॅलो, काम झालंय, मी येऊ का? त्याने विचारलं. समोरून काहीतरी बोलणं झालं. हो, पैसे दिले आहेत, आता तो आपला माग नाही काढणार, तो बोलला. पुन्हा समोरून काहीतरी बोलणं झालं. ठीक आहे, मी चेंज करून येतो, तो वेटर बोलला आणि त्याने फोन ठेवून दिला. मग तो तिथे चालत चालत एका पब्लिक शयनगृहात गेला आणि जेव्हा तो बाहेर आला तेव्हा एकदम वेगळा दिसत होता. तो मनोमन खुश होतच तेथून रिक्षा स्टँडकडे गेला. थोड्याच वेळात त्याची रिक्षा एका छोट्या हॉटेलसमोर येऊन थांबली. त्याने पैसे दिल्यानं मग तो हॉटेलमध्ये गेला. पण त्याला हे माहिती नव्हतं की त्याला माहिती न होता 4 ते 5 गाड्या त्याला फॉलो करत होत्या. तो हॉटेलमध्ये जाताच त्या गाड्यांमधून लोक उतरले आणि एकमेकांना ओळखत नाहीत असे हॉटेलच्या परिसरात विखुरले. प्रत्येकाने स्वतःची पोझिशन घेतली. काही हॉटेलमध्ये गेले, कोणी टेबलवर बसलं तर कोणी काउंटरवर रूमसाठी विचारू लागले. प्रत्येकजण साध्या वेशात होता, त्यामुळे कोणालाच कळलं नाही की ते पोलीस आहेत. ते पूर्ण हॉटेल आता मागून पुढून पूर्णपणे त्या लोकांनी वेढलं होतं. पण त्या वेटरला मात्र याचा काहीच थांगपत्ता नव्हता. तो हातात 2 विस्कीच्या बाटल्या घेऊन त्याच्या इच्छित रूमसमोर गेला आणि त्याने दरवाजावर एका विशिष्ट पद्धतीने टकटक केली. थोड्याच वेळा दरवाजा उघडला आणि मग तो वेटर हसत आतमध्ये गेला. दरवाजा लगेच बंद झाला. तो वेटर आता जाऊन बेडवर बसला. आतमध्ये अगोदर एक व्यक्ती होती आणि ती सध्या एका जुन्या टीव्हीवर न्यूज बघत होती आणि त्या न्यूजमध्ये पण कार्तिक पाटील यांच्या खुनाची बातमी सांगितली जात होती. बघितलं बॉस, काम फत्ते झालं. तुमचा दुश्मन एकदाशी गेला. आता तुम्ही आरामात या देशातून बाहेर कसं पडायचं त्याचा विचार करा. तो वेटर विस्कीची बाटली उघडत बोलला. विश्वास बसत नाही, पण हे न्यूजवाले खोटं बोलणार नाहीत. तेही एवढं मोठं. नक्कीच? विनोद कुमार गडगडाटी हसत बोलला. साला, एकदा गेला. आता मला माझं आयुष्य इथून खूप दूर जाऊन जगायचं आहे. बस, दिल को सुकून मिला. विनोद कुमार डोळे मिटून विस्कीचा ग्लास तोंडाला लावत बोलला. बॉस, मी पण येऊ का बरोबर? त्या वेटरने विचारलं. तू पण चल, आपण दोघं मिळून जाऊ मस्त भूटानला. विनोद कुमार डोळा मारत बोलला. काय बॉस, मला वाटलं आपण दुबईला जाऊ. तुम्ही तर भूटानला बोलत आहात. त्यापेक्षा मग आपण इथंच बरं आहे, तो वेटर तोंड बारीक करत बोलला. अरे साल्या, दुबईत जाण्यासाठी पासपोर्ट, विजा सगळं लागेल आणि सध्या ते करणं आपल्यासाठी धोकादायक आहे.
भूटानला जाण्यासाठी काही लागणार नाही. मस्त 1-2 वर्ष तिथं राहू आणि नंतर तेथून जाऊ दुबईला, विनोद कुमार बोलला. तेवढ्यात दरवाजावर टकटक वाजली. तसा विनोद कुमारचा चेहरा गंभीर झाला. तू काही सांगितलं होतं का बाहेर? विनोद कुमारने लगेच सावध होत विचारलं. नाही बॉस, वेटर नकारार्थी मान हलवत बोलला. विनोद कुमारने ग्लास टेबलवर ठेवला आणि दरवाजाजवळ जाऊन उभा राहिला. कोण? त्याने दरवाजा न उघडताच विचारलं. रूम सर्व्हिस. बाहेरून आवाज आला. आता नको आहे, डोंट डिस्टर्ब, विनोद कुमार बोलला. थोडा वेळ तिथेच उभा राहिला. बाहेरून काहीच आवाज आला नाही. मग मात्र तो पुन्हा माघारी वळला. पण त्याच वेळी दरवाजावर जोरजोरात लाथा मारण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. विनोद कुमारचा चेहरा झटकन उतरला. पोलीस? तो त्या वेटरकडे पाहून ओरडला आणि त्याने पळत जाऊन सरळ खिडकीतून बाहेर उडी मारली. तेवढ्यात दरवाजा उघडला गेला. 3 ते 4 लोक बंदूक हातात पकडत एकदम जलद गतीने आतमध्ये शिरले. पण तोपर्यंत विनोद कुमार निसटला होता. बिचारा वेटर त्यांच्या हाती सापडला. इकडे विनोद कुमारने खाली उडी मारली. त्याच्या पायाला थोडा मार लागला, पण तो तसाच उठून पळणार. तोच कोणीतरी मागून त्याचा शर्ट पकडला. तो तसाच गडबडीत शर्ट झटकरून पुढे पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण ज्याने पकडला होता त्याची पकड घट्ट होती. म्हणून विनोद कुमारने रागात मागे वळून पाहिलं आणि त्या व्यक्तीचा हात झटकणार. तोच त्या व्यक्तीला पाहून तो जबरदस्त शॉक झाला. कारण त्याचा शर्ट पकडणारा दुसरा तिसरा कोणी नसून कार्तिक होता, जो आता रागात त्याला बघत होता. क्षणात विनोद कुमारचा चेहरा पांढरा फटक पडला. तू जिवंत कसा? विनोद कुमार त्याच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करत बोलला. तुला काय वाटलं? तू प्लॅन केला आणि मी गेलो? यू बास्टेड, आय एम द कार्तिक पाटील. माझ्या विरोधात प्लॅन करून तू स्वतः माझ्या प्लॅनमध्ये फसला आहेस. नाव जस्ट वेट अँड वॉच हाव आय विल किल यू. कार्तिक रागात ओरडला आणि त्याच वेळी त्याने विनोद कुमारला हाताने ओढून गोल फिरवत समोरच्या गाडीच्या काचेवर फेकून दिलं. खडकन आवाज झाला आणि त्याबरोबर विनोद कुमारच्या किंचाळण्याचा पण आवाज आला. रक्ताने माखलेला तो गाडीच्या बोनेटवरून खाली पडला. त्याच्या चेहऱ्यावर आणि खांद्यावर ठिकठिकाणी काचा घुसल्या होत्या आणि त्याच्या वेदना असह्य होऊन तो विवळत होता. कार्तिकने पुढे होऊन त्याची कॉलर पकडली आणि त्याला उभं केलं. विनोद कुमार, आता तू पुन्हा कोणालाच त्रास द्यायच्या लायकीचं राहणार नाहीस. स्वेअर. कार्तिक खुनशी नजरेने त्याच्या डोळ्यात बघत बोलला. विनोद कुमारच्या चेहऱ्यावर वेदना तर होती, पण तरीही तो हसला. मारून टाक मला, नाहीतर आयुष्यभर तुला त्रास देईल. विनोद कुमार डोळ्यात रक्त आणून बोलला. नो, तुला तर आयुष्यभर जेलमध्ये सडवणार. कार्तिक रागा त्याच्या पोटात एक पंच मारत बोलला. तसं विनोद कुमारच्या तोंडातून रक्त बाहेर आलं. कार्तिक त्याला आणखीन मारणार तेवढ्या तिथे पोलीस आले आणि त्यांनी लगेच विनोद कुमारला ताब्यात घेतलं. DSPने सगळ्या पोलिसांना सूचना दिल्या आणि ते कार्तिककडे वळले. सर, आता इथून पुढचं आम्ही बघून घेतो. तुम्ही प्लीज त्या हॉस्पिटलमध्ये जा. मी कमिशनर आणि होम मिनिस्टर सरांना प्लॅन सक्सेस झाल्याचं सांगतो, म्हणजे ते मीडियाशी बोलतील. DSP बोलले. फाईन, कार्तिक बोलला आणि गाडीत जाऊन बसला. गाडीत बसताच त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि हातावरचं रक्त पुसून शर्ट चेंज केला. तेवढ्यात त्याला काहीतरी आठवलं. त्याने लगेच फोन काढला आणि देवयानीचा नंबर डायल केला. फोन स्विच ऑफ होता. त्याने मग शिवचा नंबर डायल केला. 2 रिंगमध्ये फोन उचलला. हाय शिव, फेर इज देवयानी. तिचा फोन का लागत नाही? कार्तिकने थोड्या काळजीत विचारलं. कार्तिक, ते ॲक्च्युली मी रोहिणीजवळ गेलो आणि शिव अडखळत काहीतरी वेगळंच बडबड करत होता आणि त्याचं बोलणं ऐकून इकडे कार्तिकचा राग आणि काळजी दोन्ही वाढलं. शिव, देवयानी कुठे आहे? तिला फोन दे. कार्तिकने रागात केसातून हात फिरवला. थोड्याशा अस्वस्थपणामुळे त्याच्या हाताची 2 बोटं अनस्टेबल झालेली. तेच सांगतोय, तो गोळीबार झाला तेव्हा नेमकं मी तिथं नव्हतो. सो मी देवयानीपर्यंत पोहोचेपर्यंत ती बेशुद्ध झालेली. शिव आता हताशपणे बोलला. व्हॉट आर यू मॅड? मी तुला सांगितलं होतं ना लगेच तिला तिथून घेऊन जायला आणि सगळा प्लॅन सांगायला. आता कसे आहे ते? वेट, मी येतो तिथंच. कार्तिक वैतागून बोलला. कार्तिक, ती थोड्या वेळापूर्वी इथेच होती बेशुद्ध, पण मी नसताना तिने रोहिणीचं फोनवरचं बोलणं ऐकलं, ज्यात ती तू
हॉस्पिटलमध्ये आहेस म्हणून सांगत होती आणि मग ती तिथून पळाली. शिव घाबरून बोलला. कार्तिकने रागात फोन कट केला. आता त्याला तिची जास्त काळजी वाटत होती. त्याने लगेच फोन घेऊन आणखीन एक नंबर डायल केला. त्याच वेळी एका रिक्षामधून देवयानी रडत रडत बाहेर बघत होती. तिच्या डोळ्यात पाणी तर होतंच, पण काळजी जास्त होती. ते सारखं सारखं बाहेर बघून हॉस्पिटल दिसतं का ते बघत होती. तिचं पूर्ण शरीर थरथर कापत होतं. तिने त्या थरथरत्या हाताने तिच्या गळ्यातला काळा धागा घट्ट पकडला होता. जणू तो सुटला तर जीवच जाईल. भैया जल्दी कीजिए प्लीज, ती काकुळतीने ड्रायव्हरला बोलली. ड्रायव्हर पण विचित्रपणे आरशामधून तिला बघत होता, कारण ती खूप जास्त रडत होते. कार्तिक, तोच आठवत होता तिला. त्याच्या सोबतीचा प्रत्येक क्षण आज तिला प्रकर्षाने आठवत होता. कधी एकदा त्याला आपण बघतोय आणि मिठीत घेतोय असं झालेलं. ते एकतर तब्बल 5 ते 6 तासानंतर शुद्धीत आलेल्या आणि शुद्धीवर येताच तिने रोहिणीचं फोनवरचं बोलणं ऐकलं होतं. ती कोणाला तरी सांगत होती की कार्तिकला गोळी लागली आणि तो बालाजी हॉस्पिटलमध्ये आहे. ते ऐकून तिला स्वतःचं काळीज बंद पडल्यासारखं वाटलं होतं. ती तशीच उठून तेथून बाहेर पडली होती. रोहिणीला न सांगताच. तिला बाकीचं काहीच माहिती नव्हतं. आता तिला फक्त कार्तिक दिसत होता. मनातच ती देवाला धावा करत होती, त्याला सुखरूप ठेव म्हणून. तेवढ्यात तिच्या नजरेत हॉस्पिटल दिसलं आणि तिने धावत्या रिक्षामधूनच बाहेर उडी मारली. ओ मॅडम, त्या रिक्षावाल्याने शॉकमध्ये रिक्षा थांबवली आणि मागे पाहिलं. ती धडपडत उठली आणि हॉस्पिटलच्या दिशेने पळू लागली होती. आसपासची लोकं पण शॉक झालेली, पण तिचं कुठंच लक्ष नव्हतं. ती पळत लोकांना धक्का देत हॉस्पिटलमध्ये गेली. रिसेप्शनमध्ये बाकीच्यांना ढकलत तिने टेबलवर हात ठेवले. कार्तिक पाटील कुठे आहेत? तिने जोरजोरात श्वास घेत रडक्या आवाजात विचारलं. समोरची बाई घाबरून आणि गोंधळून तिला बघत होती. बोला ना पटकन, कुठे आहेत ते? तिने राहात ओरडून विचारले. ती बाई काही बोलणार तेवढ्यात एक डॉक्टर धावत धावत तिथे आला. तो बहुधा सिनियर डॉक्टर असावा, कारण तो येताच सगळे शांत झालेले. मॅडम मॅडम ही इज फाईन, चला तुम्ही. तर डॉक्टर देवयानीला बोलला. तर तुम्ही पाहिलं त्यांना? कुठे आहेत? मला घेऊन चला प्लीज. देवयानी त्याच्याकडे आजर्व करू लागली. हो हो हो, मी तुम्हाला नेतो त्यांच्याजवळ, चला. तो डॉक्टर चष्मा ठीक करत बोलला. देवयानी लगेच त्याच्या मागोमाग चालू लागली. डॉक्टर कसे आहेत ते? तिने चालता चालता डोळे पुसत विचारलं. ते ठीक आहेत, मी सांगितलं ना, तो डॉक्टर बोलला. तिला थोडं बरं वाटलं, पण त्याला पाहिल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हता. तो डॉक्टर तिला सगळ्यात वरच्या फ्लोअरवर घेऊन आला. तिथं समोरच मिसेस पाटील आणि किरण बसल्या होत्या. देवयानीला तिथं पाहून त्या दोघींचे चेहरे रागाने लाल झाले होते.